जय हरी माऊली, जय हरी. आनंद मूर्ती उद्योग समूह प्रस्तुत वाट पंढरीची या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा काल नाशिक शहरामध्ये विसावला होता. या नाशिक शहराला काल म्हटल्याप्रमाणे जशी ऐतिहासिक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, अगदी त्या पद्धतीनंच गोदावरी मातेच्या काठामुळं याला एक नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालंय. आज आपण आहोत नाशिक शहरातील पंचवटी या ठिकाणी. अरुणा, वरुणा आणि गोदावरी या 3 नद्यांचा संगम जिथे झाला ते रामकुंड आहे. आणि या रामकुंडात जर स्नान केलं तर आपलं ब्रह्महत्येचं देखील पाप धुवून जातं, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. याच गोदावरी मातेच्या नदीकाठी नाथ संप्रदायातील परमपूजनीय गजानन महाराज गुप्ते, परमपूजनीय भैनाथ महाराज कारखानीस आणि दादा महाराज चिटणीस या नाथ संप्रदायातील 3 महान व्यक्तींची देखील समाधी आहे. आणि दर 12 वर्षांनी लाखो भाविकांच्या सहवासामध्ये इथं कुंभमेळा भरत असतो. त्यामुळे याचं अगण्य असं महत्त्व या गोदेकाठीचं आहे. आणि त्याचबरोबर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुद्धा आज लाखो भाविक नाशिक शहरातून शिंदे पळशी गावाकडे मार्गस्थ झाले आहेत. पण माऊली भक्त हो, आपण हा कधी विचार केलाय का? निवृत्तीनाथ महाराजांनी 12व्या शतकात सुरू केलेला हा वारकरी संप्रदाय आणि त्याची गरज आज देखील आहे का? तर त्याचं उत्तर असं आहे, वारकरी संप्रदाय हा कधीच विषमता मानत नाही. इथे सर्वजण एक आहेत. आणि म्हणूनच निवृत्तीनाथ महाराजांच्या सानिध्यामुळं माऊलींनी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, अशी भक्तियोगाची सरळ सरळ व्याख्या करून सामाजिक समतेचा सिद्धांत लोकमनामध्ये रुजवला. वारकरी संप्रदायात आज कोणत्याच पद्धतीनं उच्च नीचता मानली जात नाही. लहान मुलगा मोठ्या माणसाच्या पाया पडतो यात नवल नाही, परंतु इथं वयानं मोठी असणारी माणसं सुद्धा लहान लेकरांच्या पाया पडतात. इथला वारकरी हातामध्ये समतेचा झेंडा घेऊन पंढरपूरच्या वाळवंटात फडकवण्यासाठी आणि अवघ्या जगाला सुखी करण्यासाठी पंढरपूरकडे चालत असतो. परंतु आज देशातील विषमता पाहिली की निवृत्तीनाथ महाराजांनी सुरू केलेलं भक्तितत्वातील हे सामाजिक चिंतन तुम्हा आम्हाला कुठंतरी हृदयात बाळगायला हवं याची जाणीव करून देतो. मग चला तर निवृत्तीनाथ महाराजांच्या या पालखी सोहळ्यासोबत हृदयामध्ये भक्तितत्वाचं सामाजिक चिंतन करूया आणि बेभान होऊन नाचूया. चला तर माऊली. सोयरा सावळा विठ्ठल, जीवाचा जिव्हाळा विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. जय हरी माऊली, जय हरी. विठ्ठल नामस्मरणामध्ये दंग होऊन बेभान होऊन नाचणारा वारकरी आपण पाहिला आणि त्यामुळं आपले देखील पाऊल थरकले असतील यात शंकाच नाही. परंतु इतका आनंदात हा सोहळा चालत असला, बेभान होऊन नाचत जरी असला तरी या सोहळ्यातील शिस्तीला कुठेही तडा जात नाही. याचं कारण नेमकं काय असावं? कारण या सोहळ्याला शिस्तीमध्ये घेऊन जाणारे, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरकडं मोठ्या आनंदात घेऊन जाणारे, मोठ्या शिस्तीत घेऊन जाणारे, परंपरेने चालत असणारे हरिभक्तपरायण बेलापूरकर महाराज आहेत. तर हा सोहळा एवढा शिस्तीत चालतो कसा आणि त्यांची नेमकी परंपरा काय आहे हे सर्व आपण जाणून घेऊयात हरिभक्तपरायण बेलापूरकर महाराज यांच्याकडून. चला तर मग. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा हा पायी दिंडी सोहळा 1840 या सोहळ्याची झाली.
या सोहळ्यामध्ये बेलापूरकर घराण्याची वंश परंपरागत सेवा आहे. या सेवेमध्ये या गादीवरती आता मी 9वा महाराज या ठिकाणी गादीवरती श्री संत भानदास महाराज बेलापूरकर यांनी या निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याची सुरुवात डोक्यावरची पादुका घेऊन आणि पंढरपूरला पायी निघाले. रस्ता कुठे जायचं कसं हे काही रस्ता माहिती नव्हता. सर्व डोंगर भाग त्या काळामध्ये त्यांच्या संमतीने घोडावारी करायचं. त्याचं नाव होतं लाडक्या. आता पायीवारी करायचं. महाराजांनी विचारलं, लोकांनी विचारलं महाराज मुक्काम कुठे करायचं? जिथं तो घोडा बसेल तिथं मुक्काम करायचा. तो लाडक्या घोडा हा एकादशी करतो आणि तो जिथं बसेल तिथं मुक्काम असा तो 8 मुक्काम जिथं बसला ते 8 मुक्काम ते परंपरेने आज ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आळंदीतून होतं त्या दिवशी माझ्या घराण्यातून माझ्या घरातून बेलापूर येथून माझी दिंडी सुरुवात होती आणि तो घोडा आदल्या दिवशी बेलापूरला मुक्कामी आला आणि माझी 3 पिढ्या आधी जी परंपरेने वारी सुरू आहे शाहू महाराजांपासून त्या वारीला तो सोहळा पुढे चालतो आणि पालखी सोहळा बरोबर त्या घोड्याच्या पाठीमागे चालतो. अशी ही माझ्या घराण्याची असणारी वारी आज तागायत चालू आहे. निवृत्तीनाथांची सेवा निवृत्तीनाथांना घेण्यासाठी मी पंढरपूरहून त्र्यंबकला येतो आणि निवृत्तीनाथांना घेऊन आणि या ठिकाणी आपण सर्व वारकरी या सोहळ्यामध्ये पंढरपूरला जातो. अशी ही माझ्या वैयक्तिक घराण्याची परंपरा आहे. वर्षातील 6 महिने पायीवारी ही माझ्या घराण्याची परंपरा आहे. बेलापूरकर घराण्याची परंपरा वर्षातील 6 महिने पायीवारी पंढरपूर त्र्यंबकेश्वर जानेवारीमध्ये येतो. 12 दिवसात चालतो आणि पुन्हा 13 दिवसात माघारी. पंढरपूर पैठण हा 1 महिन्याचा पूर्ण जाऊन येऊन प्रवास आहे. पंढरपूर श्री गुरु सखाराम महाराज आंबळनेर हे माझे गुरु आहेत. संत सखाराम महाराज त्या गुरूंकडे वैशाख शुद्ध महिन्यामध्ये उत्सव असतो आणि त्या उत्सवाला माझी दिंडी बेलापूरपासून आंबळनेरपर्यंत चालत जाते आणि आंबळनेरपासून पुन्हा बेलापूरला येते. असा तो 1.5 महिन्याचा पायी प्रवास आहे. त्यावेळेस गुरुची वारी दरवर्षी होते आणि 1 वर्षात गुरूंच्या गुरुची वारी होते. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील साल्लेर मुल्लेर हे गाव आहे त्या गावापर्यंत आम्ही चालत जातो. अशी वारी घडते आणि मग दर महिन्याची शुद्ध वारी ही बेलापूरकर घराण्याची परंपरा आहे. खडाची सेवा आहे. अखंड 12 महिने मी नाव उभा आहे पंढरपुरामध्ये निवृत्तीनाथ मंदिरामध्ये. अशी ही माझ्या घराण्याची सेवा आणि आज निवृत्तीनाथांची सेवा करतोय आम्ही आणि निवृत्तीनाथांना घेऊन पंढरपूरला चाललेलो आहे. आज 20 ते 25 हजार लोक आमच्या सोहळ्यामध्ये आपल्या या निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात आहेत. संस्थान आहे, विश्वस्त मंडळ आहे आणि सर्व वारकरी अतिशय आनंदाने आणि हा सोहळा करत आज काल आम्हाला नाशिकमध्ये फार मोठा सोहळा झाला. नाशिककरांनी खूप सेवा केली. आज मुक्तिधाम येथे आम्ही या ठिकाणी थांबलेलो येतो. बिटको साहेबांतर्फे निवृत्तीनाथांच्या चरणाचा अभिषेक होतो, पूजा होते, वारकऱ्यांना भोजन दिलं जातं आणि आता इथून सोहळा दुपारी इथून आता आज पळशी येथे मुक्कामाला आम्ही विसावणार आहे.
जय हरी माऊली, जय हरी. नाशिक शहरातून निघालेला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी मुक्तिधाम या ठिकाणी पोहोचला. दुपारच्या सत्रामध्ये नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे आणि त्याचबरोबर मुक्तिधाम ट्रस्टचे अध्यक्ष बिटको शेठ या दोघांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. आणि दुपारच्या भोजनानंतर हा पालखी सोहळा शिंदे पळशी गावाकडे मार्गस्थ झाला. या मार्गामध्ये अंगावरती मुसळधार पावसाच्या सरी आणि त्याचबरोबर हरिनामामध्ये दंग होत हा पालखी सोहळा पुढे सरकत राहिला आणि शिंदे पळशी गावामध्ये जाऊन मुक्कामाला पोहोचला. माऊली भक्त हो, या सर्वांमध्ये एक गोष्ट विचारायची राहून गेली. तुम्हाला हा वाट पंढरीचा कार्यक्रम कसा वाटला हे जर सांगायचं असेल तर आमच्या आनंदमूर्ती फिल्म या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हा सोहळा अनुभवण्यासाठी YouTube वरती आनंदमूर्ती प्रोडक्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही हा सोहळा या चिंब पावसामध्ये अनुभवत आहोतच, तर भेटूया पुढील भागात. तोपर्यंत जय हरी माऊली, जय हरी.